श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्याला जर मुलांना MBBS करण्यासाठी भारताच्या बाहेर पाठवायची गरज पडली तर कोणकोणत्या गोष्टी या आवर्जून पाहिल्या पाहिजेत। आमच्या अनालिसिस मध्ये असं लक्षात आलंय की मुलांना जर भारताबाहेर MBBS करण्यासाठी पाठवण्याची गरज पडलीच तर त्यामध्ये नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। का तर नेपाळ हे अगदी भारताच्या जवळ आहे, जणू काही हा भारताचाच भाग आहे। त्यामुळे मुलांना इथं जाण्यासाठी अगदी वेगळ्या कंट्रीत गेल्यासारखं फील येत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जास्त दूर नसल्यामुळे आपण पेरेंटही वरचेवर जाऊ येऊ शकतो। त्याचबरोबर जाण्याचा खर्च देखील लिमिटेड होतो। इथं जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा व्हिसा लागत नाही। त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की इथं मुलांना इंग्लिशमध्ये शिकवलं जातं, त्यामुळे मुलांना समजून घेण्यास खूप सोपं जातं। आपलं खानपान आणि नेपाळचं खानपान त्याचबरोबर रीतिरिवाज अगदी सेम आहेत, अगदी सारखेच आहेत। त्यामुळे मुलांना आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी येऊन पडलोय असं वाटत नाही आणि ही एज्युकेशन घेताना अगदी पटकन त्या गोष्टीत ते मिक्सअप होऊन शिकू शकतात। नेपाळ ही कंट्री जरी तिथं नेपाळी बोललं जात असेल, नेपाळमध्ये जरी नेपाळी भाषा बोलली जात असेल तरी हिंदी देखील त्यांच्या इथं कम्युनिकेशन म्हणून वापरली जाते। त्यामुळे मुलांना तिथं बाहेर बोलताना कुठल्या प्रकारची अडचण येत नाही। त्याचबरोबर ते जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा त्यांना हिंदीमध्ये ते एकमेकाशी बोलू शकतात। त्यामुळे लँग्वेजचा कुठलाही प्रश्न इथे येत नाही। त्यानंतर नेपाळमध्ये जी औषधं वापरली जातात ती भारतातूनच तिथं प्रोव्हाइड केलेली असतात। त्याचबरोबर तिथले जे डिसीजेस आहेत, जे आजार आहेत ते बऱ्यापैकी भारतातली आणि तिथले आजार सेम आहेत। त्यामुळे मुलांची प्रॅक्टिस चांगली होते। तिथं पेशंट फ्लो खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मुलांना प्रॅक्टिस भरपूर प्रमाणात मिळते। मुलांचं एज्युकेशन उत्तम होतं नेपाळमध्ये। नेपाळमध्ये मुलांचं एज्युकेशन हे उत्तम होतं। ह्या सगळ्या गोष्टी पाहता नेपाळ हे नक्कीच बेस्ट आहे। त्यात आणखीन भर म्हणजे नेपाळ हे NMCच्या सगळ्या गाईडलाईन फॉलो करतं। फॉर एक्झाम्पल भारताच्या NMC प्रमाणे एज्युकेशन हे 4.5 वर्ष असलं पाहिजे। त्याचबरोबर 1 वर्ष तिथं इंटर्नशिप केली पाहिजे त्यांच्याच कॉलेजमध्ये। तर हे देखील नेपाळ फॉलो करतं। बऱ्याचशा फॉरेन कंट्रीमध्ये हे सगळेच नियम हे फॉलो केले जात नाही, मुलांना त्यामुळे खूप अडचणी येतात। त्याचबरोबर मुलं जेव्हा शिक्षण घेऊन भारतामध्ये परत येतात त्यांचा FMGचा पासिंग रेट हा खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळेच मुलांना भारतामध्ये आल्यावर प्रॅक्टिस करायला, पुढचं एज्युकेशन घ्यायला खूप सोपं पडतं, त्यांना कुठल्या प्रकारचे अडथळे येत नाहीत। हे सगळ्या गोष्टी झाल्या नेपाळमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी। नेपाळमध्ये एकूण मुलांना MBBS साठी लागणारा खर्च हा 45 लाखापासून 60 लाखापर्यंत असा खर्च येतो। आपल्या मुलांचा जर स्कोर हा भारतात कुठेही MBBS ला ऍडमिशन घेण्यासारखं नसेल आणि मुलांना नीटची परीक्षा पुन्हा रिपीटही करायची इच्छा नसेल आणि त्याचबरोबर तडजोडी करायची नसेल तर नेपाळमध्ये जाऊन MBBS करणं हा उत्तम ऑप्शन आहे। नेपाळमध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल त्यासाठी एलिजिबिलिटी काय काय लागते तर मुलांचे विद्यार्थ्याचं सायन्समध्ये 12वीच्या सायन्समध्ये बायो, केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये 50% त्यांना मार्क्स हवेत। त्याचबरोबर त्यांनी इथली नीटची परीक्षा इलिजिबल झाले पाहिजे। ह्या 2 त्याचे क्रायटेरिया आहेत। त्याप्रमाणेच तिथं जाऊन वेगवेगळ्या कॉलेजला ते ऍडमिशन घेऊ शकतात। त्यांच्या ह्या मेरिट प्रमाणेच त्यांना तिथल्या वेगवेगळ्या कॉलेजला ऍडमिशन घेता येतं। मेरिट प्रमाणे हे ऍडमिशन असतं। हे ऍडमिशन कसं मिळवता येईल, काय करता येईल याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण इथून पुढच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच पाहणार आहोत। कुठल्याही प्रकारची शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ।